केव्हा आलास? आता झालं. अगं अंधार पडायला आला, मुक्ता अजून आलेली नाही म्हणून चौकशी करायला. अरे तिची जाण्याची वेळ ठरलेली असते, येण्याची वेळ कुठे ठरलेली असते. अगं आज इंटरव्ह्यू होता ना म्हणून जरा टेन्शन, बाकी काय नाही. अरे हो बाबा, खरंच की. काय ग मुक्ता, कसा काय गेला दिवस? काय ग, इंटरव्ह्यू चांगला नाही झाला? अरे जाऊ दे, काय पहिला इंटरव्ह्यू आहे, नाही नोकरी मिळाली नाही मिळाली, आपण टेन्शन घ्यायचं नाही. हे बघ, पहिल्या इंटरव्ह्यू नंतर मला सुद्धा नोकरी मिळाली नव्हती. काय झालं पप्पा? आत्या ऍक्च्युली काय झालं? मला ना नोकरी मिळाली. पप्पा आय एम सिलेक्टेड. वंडरफुल, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. काय पोरगी आहे, कशाला काय इतकं नाटक केलंस? मज्जा. आणि ऍज इट इज ही नोकरी मला मिळेल अशी अपेक्षा नव्हती ना तुम्हा दोघांना? आता बोला. मला काय, मला असं वाटतं त्या तुझ्या इंटरव्ह्यूला सगळे बावळट आणि सोसो मुलं असली पाहिजे. पप्पा नाही, तुला नोकरी मिळाली म्हणून म्हणतोय मी. असं काही नाहीये. तसं काही नाहीये. उलट माझ्या शेजारी एक मुलगी बसली होती. शी वॉज मोर क्वालिफाईड आणि बाकीच्यांना तर एक्सपिरियन्सही होता. माझ्याकडे ह्यातलं काही नाही, पण तरीही नोकरी मलाच मिळाली. मग काय तुझ्या चेहऱ्याकडे बघून सिलेक्ट केली की काय तुला? सांभाळून ग बाई. आत्या, असं काही नाहीये. माझा व्यवस्थित इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यू घेणारा त्यांनी मला खूप ग्रिल केलं. तो ना मला सारखं हेच विचारत होता की तू कॉलेज, अभ्यास, नोकरी कसं सगळं मॅनेज करशील. मी त्याला सरळ सांगितलं की बायकांना ना मल्टीपर्पज मॅनेजमेंटची सवय असते. मी कॉलेज करीन, अभ्यास करीन, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज करीन. आणि मी त्यांना सांगितलं की मी घरी पप्पांनाही सांभाळते. शेवटी नोकरी माझ्यामुळे मिळाली. आधी सगळे हसले मला, पण मग अपॉइंटमेंट लेटर मला. तर अरुणराव, हे सगळं असं आहे. पण दिवाकर साहेब, मला नेहमी काय वाटतं माहितीये का, तुम्हाला जेव्हा जेव्हा भेटतो ना तेव्हा तुम्ही स्वतः काहीच बोलत नाही, फक्त समोरचा काय बोलतोय ते अगदी नीट मन लावून ऐकून घेता. मला काय वाटतं माहितीये का, माणसानी नेहमी विद्यार्थी असं काय. बर दिवाकर साहेब, तुमचं शिक्षण किती झालंय याची कल्पना आम्हालाही आहे. नाही, मी काय म्हणतो, आम्हालाही तुमच्याकडनं काहीतरी शिकू द्या की. वा, आता मी काय तुम्हाला आणखीन शिकवणार. आणि तसंही सांगू का अरुणराव, की आपल्या इकडे शिक्षण आणि व्यवसाय ह्याचा काही संबंध आहे का? व्यवसाय करायचा म्हणजे बेरीज आणि गुणाकार आला की झालं काय. वाह, क्या बात है, क्या बात है. लाख मोलाचं बोलला दिवाकर साहेब. काय नाही, एखाद्या वादाच्या प्रसंगामध्ये समोरच्याच्या तोंडावरती आकडेवारी फेकून त्याला शांत करणं, एवढाच या शिक्षणाचा उपयोग होऊ शकतो. दिवाकर साहेब, तुम्ही अख्ख्या शिक्षण पद्धतीलाच हादरा देताय. काय नाही, काय आहे की माझं म्हणणं समजून घेण्याची कुवत जर का समोरच्या माणसाच्या मध्ये नसेल तर मी जे म्हणतोय त्याच्यामध्ये काय पॉइंट आहे. म्हणजे ह्या सगळ्या शिक्षणाचा उपयोग करून मला लाख कल्पना राबवायच्या असेल, पण ते समजून घेणारी लोक तरी पाहिजेत ना आजूबाजूला. काही नाही, म्हणून मी ठरवलं, सिंहासनावरती बसायला नाही मिळालं तरी चालेल, थोडं खाली उभे राहू की आपण, पण खजिन्याच्या चाव्या मात्र आपल्याकडे पाहिजेत. काय पण दिवाकर साहेब, सगळे व्यवहार तसेही तुमच्याच हातात आहेत. म्हणूनच तुम्हाला म्हणतोय, ह्या वाटण्या बिटण्यांची वाट नको बघूया. काहीतरी दणदणीत बिझनेस असेल तर सांगा, टाकू की पैसा आपण. वाह दिवाकर साहेब, मानलं तुम्हाला. नाही, आमच्याही पुढे तुम्ही कधी निघून गेलात कळलंच नाही आम्हाला काही. ते सगळं ठीक आहे हो, पण अरुणराव, तुमचा पाठिंबा मात्र असाच राहू दे म्हणजे झालं. काय बाय ऑल मीन्स दिवाकर साहेब. निर्मला, खरं सांग, मा घरी आल्यापासून किती प्रसन्न वाटतायत ना. आपल्या घरात आल्यावर कुणाला प्रसन्न नाही वाटणार. बरं, आम्हाला सांगा,
आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा घरात ऑफिसमध्ये सगळं काही नीट चाललं होतं ना? हो, म्हणजे अगदी व्यवस्थित नेहमीसारखंच. मी तुमच्यासाठी ज्यूस घेऊन येते. शालिनी, आम्हाला तुमच्याशी बोलायचं. मला काही महत्वाचे फोन्स करायचे, मी करून येते. तू थांब इथेच. या घरातल्या गोष्टी असल्या तरी तू काय कोणी परकी नाही आहेस. आणि कदाचित आम्हाला लागेल मदत आता तुझी. शालिनी, ऑफिसमधले तणाव आता घरापर्यंत पोचलेले आहेत. घरातलं सगळं वातावरणच गढूळ होऊन गेलंय. मा, तुम्ही काळजी करण्यासारखं खरंच काही नाहीये. अहो, तुम्ही निर्मलाला विचारा ना. सागर हल्ली रोज व्यवस्थित ऑफिसमध्ये जातो, जबाबदारीने काम सांभाळतो. आम्ही त्यांच्याबद्दल नाही बोलत आहोत. पद्माकर आणि दिवाकर मध्ये एवढा वितुष्ट यावाच का? वाटणीपर्यंत प्रकरण यावं यांचं. कधीतरी हे होणार याची भीती वाटतच होती आम्हाला. पण हे सगळं एवढ्या लवकर होईल याची मात्र अजिबात कल्पना नव्हती. मा, तुम्ही नका ना त्रास करून घेऊ. आपण या विषयावर नंतर बोलूयात ना. आणि मा, तुम्ही थोडं बरं वाटलं ना की त्यांच्याशी बोला ना. ते दोघंही नक्की ऐकतील तुमचं. शालिनी, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत हे फार बरं आहे. मुलांनी काही निर्णय घेतलेले आहेत, आम्ही काही गोष्टी ठरवलेल्या आहेत. योग्य वेळ आली की बोलू आम्ही तुमच्याशी. या तुम्ही. निर्मला, तूही गेलीस तरी चालेल. अरे काही काय, 2 डान्स केले मी त्या दाढीवाल्या बरोबर पार्टीत, तर माझा अफेअर आहे त्याच्या बरोबर. आय हेट ऑल दिस थिंग्स. हाय सुप्रिया. ओके, आय विल कॉल यू बॅक. हाय, हाऊ आर यू? सॉरी सुप्रिया, फक्त माझ्याकडे 2 मिनिट आहेत. मला काय प्रीमियरला जायचंय. मला माहिती आहे तुझ्याकडे तेवढाच वेळ असतो नेहमी. सुप्रिया, तू हिला ओळखतेस ना? ही ऑफकोर्स, शी इज रुई ना. हाय, हाऊ आर यू? हिचे फोटो पण मीच काढलेले. माहिती आहे मला टीटी. हिला मी माझ्या क्लायंटकडे घेऊन चाललोय. Oh wow, that's great. Titi, she's Winnie. हाय विनी. सुप्रिया, माझ्या सेक्रेटरीला फोन करा आणि माझा ड्रेस घेऊन ठेव. मग आपण इथं फोटोशूट करूया. Really, Titi? रिअली. ऑल दी बेस्ट विनी. चल, मी बाहेर सोडून येते हा त्याला. अहो शालिनीताई, अशा गोष्टी आयुष्यात घडतच असतात. पण अण्णा, म्हणजे प्रत्येक वेळेला जे काही घडेल ते फक्त स्वीकारत राहायचं, मान्य करत राहायचं आणि आपल्या मनातल्या इच्छा आकांक्षा मारून टाकायच्या. हे पहा, सुखाची अपेक्षा ही जरूर बाळगावी, पण ते मिळवण्यासाठी अट्टहास मात्र करू नये. पण अण्णा,
आमच्यासारख्या सामान्य लोकांनी हे सगळं कसं स्वीकारायचं, कसं वागायचं? शालिनीताई, मुळात सामान्य आणि असामान्य असं काही विभाजन नसतंच. तसं असतंच तर राजा हरिश्चंद्रावर आरोप ठेवण्याचं धाडस कोणी केलं नसतं. प्रभू श्रीरामचंद्राला वनवास भोगावा लागला नसता, सीतामाईला अग्नी परीक्षा द्यावी लागली नसती. श्रीमद भगवद्गीता सांगणाऱ्या कृष्णाचा अंत एका पारध्याच्या बाणानं झाला नसता. अहो, ज्या प्रारब्धातनं या लोकांची सुटका झाली नाही तिथं आपण कोण? मान्य आहे ना, पण प्रत्येक वेळेला नशीब हुलकावणी देत राहतं आणि नको असलेलं तेच हाती येतं. अशा वेळेला समजत नाही हो काय करायचं ते. अशा वेळी सुकलेल्या झाडाला न बोलता पाणी घालत राहावं. ईश्वरावर श्रद्धा ठेवा शालिनीताई. ज्याने ही पृथ्वी जन्माला घातली तो ती सांभाळायला समर्थ आहे. हो अण्णा, तुम्ही म्हणता ते पटलं मला. ठेवते. अरे मेघना वहिनी, बरं झालं आलीस. चल. कुठे? किचन मध्ये. का? मस्तपैकी चिरोटे करूया आज आपण. चल चल चल. हॅलो, चिरोटे? वंस नाही म्हणजे सगळं ठीक आहे ना? तुम्हाला काय मी अशी अशिक्षित घरगुती कामं करणारी बाई वाटली की काय? अमृत डेअरीचा सगळा कारभार मी सांभाळते हल्ली. हं? ह्या अशा कामांसाठी ना शालिनी वहिनींना भेटा तुम्ही. ओके? एक्सक्यूज मी. निकिता, आता माझ्या डोळ्यांना जी गोष्ट दिसतेय ना ती काही औरच आहे. मगासपासून बघतेय तू दिवाकर भाऊजींचा एवढा विचार करतोयस. एवढी काय जादू केली त्यांनी तुझ्यावर? इतरांना हसता हसता मी स्वतःच एक मोठी चूक करणार होतो. चूक? आणि तू कोणती रे? स्वतःला सर्वज्ञानी आणि श्रेष्ठ समजण्याची. अरुण? हो निकिता. निकी, एखाद्या माणसाला आयुष्यात संपवायचं असेल ना तर त्याला सतत तू असामान्य आहेस, महान आहेस असं समजावत सांगत राहावं लागतं. आणि एकदा का तो स्वतःच तसं समजायला लागला की झालं, गेला तो. हे बघ निकी, आकाशाला स्पर्श करण्याच्या इराद्यानं झाड तोवरच उंच उंच वाढू शकतं जोवर त्याची मुळं त्याच्या जमिनीत घट्ट रुतलेली असतात. पण या मुळांपासूनच उखडला गेला ना तो की संपलं. निकी, अलीकडे मी स्वतःला जरा जास्त श्रेष्ठ वगैरे समजायला लागलो. पण आज या दिवाकरशी बोललो आणि माझे डोळे उघडले. काहीही न बोलता अतिशय शांतपणे स्वतःची कृती करणारा दिवाकर माझ्या अपेक्षेपेक्षा फारच हुशार निघाला. आजपर्यंत तुझ्या तोंडून एवढी स्तुती कोणाचीच ऐकली नव्हती. स्तुती करावी अशी माणसं भेटतात कुठे निकिता हल्ली? जो तो स्वतःचं पोट भरण्याच्या मागे बस. आज बऱ्याच दिवसांनी या दिवाकर सरदेसाई सारखा माणूस भेटलाय. मजा येणार दिवाकर साहेब, मजा येणार. तुमच्या बरोबर धंदा करायला मजा येणार. थँक्यू व्हेरी मच मला वेळ दिल्याबद्दल.
माझं म्हणणं ऐकून घेतल्याबद्दल. यू आर मोस्ट वेलकम. काका, मी जेव्हा कंपनी जॉईन केली तेव्हा मला वाटलं होतं की हळूहळू मी सगळ्या गोष्टी शिकीन. म्हणजे मला वाटलं होतं की आजी, तुम्ही, बाबा, दिवाकर काका एवढी सगळी मोठी मंडळी कंपनीची जबाबदारी उचलतायत, त्यामुळे मला टेन्शन घेण्यासारखं काहीच नसेल. पण आज चित्र किती बदललंय बघ. मासाहेब आजारी, मला बळजबरीनं बाजूला केलं. तुझे बाबा तुम्हाला जे माहिती आहे ते मलाही माहिती आहे काका. बाबा स्वभावाने वाईट नाहीये, पण ते महत्वाकांक्षी नाहीये. म्हणजे काहीतरी धडाडीने करण्याची जिद्द आणि तयारी नाहीये त्यांची. आणि बरोबर त्याच्या विरुद्ध तुझा दिवाकर काका अतिशय महत्वाकांक्षी. आणि आता त्याच्या साथीला कंपनीत त्याची बायको मेघना काकू. म्हणजे कायम तुला चेकमेट होण्याची भीती. म्हणूनच मी तुमच्याकडे आलोय काका. मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे. बुद्धिबळाच्या या सामन्यात मला काहीही न करता हरायचं नाहीये. आजीने कंपनीची वाटणी करावी असं तिच्यावर प्रेशर येतं. काका, तसं झालं तर माझी इच्छा आणि तयारी असो वा नसो, मला माझ्या डोक्यावर खूप मोठी जबाबदारी घ्यावी लागेल. आणि काका, तेव्हा तुम्ही जर माझ्या बाजूने असाल तर खूप बरं होईल. सागर, मी कंपनीशी कायम एकनिष्ठ होतो आणि आजही मला कंपनीबद्दल प्रेम आहे. इतके दिवस मी दूर राहिलो कारण तुम्हा कुटुंबियांच्या भांडणामध्ये मला पडणं उचित वाटलं नाही. नव्हे, कदाचित तुमच्या घरगुती भांडणाचा मी फायदा उठवतोय असाही आरोप माझ्यावर झाला असता. काका, म्हणूनच मी तुमच्याकडे आलोय. म्हणूनच मी तुम्हाला विनंती करतोय की प्लीज कंपनीत लक्ष घाला. आज तुझी विनंती मी मान्य करणार आहे. कंपनी फुटावी असं माझ्या मनात कधी आलं नाही, यापुढे पण येणार नाही. पण दुर्दैवानं तसं होणारच असेल तर ज्याची बाजू प्रामाणिक आहे, न्यायाची आहे, त्याला मी डेफिनेटली मदत करणार. थँक्यू व्हेरी मच. आता पहिलं काम, सगळे हिशोब तपासणं आणि डिटेलमध्ये तपासणं. तुझ्या सगळ्या शंका कुशलण्याची उत्तरं त्यात तुला मिळतील. ओके, चला कामाला लागेल. ऑल द बेस्ट. येस सर.